माझ्या दिवसाची सुरुवात तर माझ्या झाडांपासूनच होते, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पण आठवड्यातला एक दिवस असा असतो की ज्या दिवशी फक्त झाडांना टाईम द्यायचा असतो मला. तोच आजचा दिवस होता. तुम्हाला माहीत आहे का, या एवढ्याशा गॅलरीत माझी 48 झाडं आहेत. 48 ते 49 झाडं आहेत आणि त्याच्यातली फक्त 9 फळझाडंच आहेत आणि बाकीची इतर झाडं आहेत. त्याच्यामध्ये गुलाबाची पण झाडं आहेत. वेगवेगळ्या कलरचे गुलाब आहेत. जवळपास ते 8-9 गुलाब आहेत. आता फक्त फुलांची रोपच फक्त कुंडीत लावून गॅलरीत येतात असं नाही, तर फळांची रोपं पण खूप छान येतात कुंडीमध्ये आणि त्याला फळं पण खूप छान लागतात. हे तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आता या सगळ्या झाडांची केअर करणं, त्याच्यासाठी एक दिवस तर हवाच असतो. आता हेच बघा ना, कालच या झाडांना पाणी घातलं होतं, पण आज लगेच माती सुकली होती, कारण ऊनच इतकं कडक पडतंय. त्यामुळं आता रोजच पाणी घालायला लागतं. हे सगळं चेक करावं लागतं, तेव्हा कुठं ही झाडं ना आहे अशी टवटवीत छान हिरवीगार राहतात. त्यांना खत वगैरे सगळं वेळेवर द्यावं लागतं. आणि मी जास्तीत जास्त शेणखत आणि घरगुती खतांचाच वापर करते. मी केमिकलवाले खत यूज करत नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे. अजूनसुद्धा स्ट्रॉबेरीच्या झाडाला स्ट्रॉबेरी येत आहेत. 3-3, 4-4 स्ट्रॉबेरी रोज हार्वेस्ट करायला लागत आहेत. चला, मी आता झाडांना पाणी घालते. तुम्हाला कसा वाटला माझा हा गार्डनचा छोटासा ब्लॉग? मला